हाय. सो या भागात मी तुम्हाला हेअरबद्दल काही सांगणार आहे. खूपशा बायकांना टेन्शन येतं स्वतःचे केस कसे बांधायचे. समोरून हेअरस्टाईल करायची असेल आपल्याला तर ती आपल्याला जमत नाही. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे सागरवेणी कशी बांधतात ते. खूप सोपी आहे आणि खूप पटकन होणारी आहे. तर बघूया. पहिले आपल्याला पार्टिशन करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मधला भांग पाडायचा असेल तर हा भांग आपण पाडून घेतला. सो सागरवेणी जेव्हा तुम्ही बांधाल तर मला असं वाटतं की तुम्ही दोन्ही बाजूनी बांधू शकता, वन साईड पण आणि मधून पण. सो आपण आज मधून बघूया. आणि हेच जर तुम्हाला ट्राय करायचं असेल वन साईड पण तुम्ही करू शकता. हे असे थोडेसे केस आपण हातात घेतले. ओके, हे केस, हे जे आपण साधी वेणी बांधतो त्याचे पार्ट करून घेतले मी आपली साधे वेणीचे. ओके, ही थोडीशी वेणी मी घातलेली आहे इकडे. हे बघा, ही थोडी वेणी घातली. सो थोडे थोडे पार्ट असे हातानेच घेऊन, ओके, हा हातानेच घेऊ शकता तुम्ही, फणीची काहीच गरज नाही आहे. हा पार्ट घेतला आणि हा ॲड करायचा आहे तुम्हाला वेणीमध्ये तुमच्या. हा ॲड झाला वेणीमध्ये. पुन्हा एक वेणी घातली, पुन्हा हे केस घेतले. ओके, हे पुन्हा ॲड केले आणि वेणी तुमची कंटिन्यू ठेवायची आहे, वेणी बांधतच राहायची आहे. थोडेसे हात दुखतील तुमचे, पण छान दिसायचं असेल तुम्हाला तर थोडे तुमचे हात दुखवावे लागतील. सो असं करत करत एंडपर्यंत या. कमी वेळातली आणि पटकन होणारी सागरवेणी. हे तुम्ही काही लावू शकता त्या जागेवर. वेगवेगळ्या पिन्स मिळतात आपल्याला डिझायनर, त्या लावू शकता. ही झाली एका साईडची सागरवेणी. सो तुम्ही असेही केस ठेवू शकता, म्हणजे ही एक वेगळी हेअरस्टाईल होऊ शकते. आणि आपल्याला दुसऱ्या बाजूनी जर सागरवेणी घालायची असेल तर सेम आहे. थोडेसे केस घेतलेत मी. हे केस घेऊन आधी वेणी घालायची आहे. नॉर्मल वेणी घातली त्या केसांची. सेम थोडे थोडे केस त्या वेणीमध्ये ॲड करायचे. ही तुमची सागरवेणी होते. ही झाली आपली वेणी. ही आपली सागरवेणी झाली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेण्या मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम, यामुळे रोग वाढत आहेत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.